नमस्कार, मी शेफ रिद्धी शिवतरकर तुमच्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अवियल ही केरळाची प्रामुख्याने बनवली जाणारी डिशचा आस्वाद घेणार आहोत। तसेच अवियल हे विविध भाज्यांपासून बनवले जाते। अवियलसाठी लाल मिरच्या तसंच नारळाचे मुख्यतः वापर केला जातो। अवियल ही ओणम ह्या सणांमध्ये जास्त बनवली जाते। तसेच अवियल याला नैवेद्याचा पदार्थ म्हणून ओळखले जाते। चला तर मग सुरुवात करूया अवियलसाठी। अवियलसाठी लागणारे साहित्य: मिक्स भाज्या, अर्धा वाटी दही, 1 वाटी नारळ आणि हिरव्या मिरचीचे वाटप, अर्धा वाटी ओला नारळ, लाल मिरच्या, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ चवीनुसार, नारळाचं तेल। सर्वात प्रथम आपल्याला एक कढई लागणार आहे। गॅस मंद आचेवरती ठेवून आपण यामध्ये नारळाचं तेल घालणार आहोत। भाज्यांमध्ये मी शेंग, कच्ची केळी, त्यानंतर फरसबी, गाजर आणि भोपळा यांचा वापर करणार आहे। तसेच या भाज्या मी यांना एक उकळ काढून घेतली आहे। भाज्या उकळताना आपण त्यामध्ये हळद आणि मीठ याचा वापर केला आहे। भाज्या चांगल्या प्रकारे परतवून घ्यायच्या आहेत। नारळाचं तेल वापरण्यामुळे भाज्यांना नारळाचा सुगंध येत आहे। भाज्या मंद आचेवरती ठेवून आपल्याला यामध्ये मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे। हळद अर्धा चमचा, खोबरे 1 चमचा, चवीनुसार लाल मिरच्या यांना भाज्यांसोबत परतवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता हळदीचा रंग जो आहे तो भाज्यांनी कोट केलेला आहे। यामध्ये आपण आता हिरव्या मिरचीचं आणि ओल्या नारळाचं वाटप घालणार आहोत, जेणेकरून भाजीला एक थिकनेस, एक जाडसरपणा येईल आणि नारळाची चव येईल। मुख्यतः केरळ भागात आपण नारळाचा वापर जास्त प्रमाणात पाहतो। तसेच भाजीमध्ये व त्यांच्या नॉनव्हेज डिशेस मध्ये सुद्धा आपण नारळाचं प्रमाण पाहू शकतो। यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे
जेणेकरून आपल्या कढईला भाजी खालती चिटकणार नाही, स्टिक नाही होणार। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की आपण भाजीला नारळाच्या वाटपाने पूर्णपणे कोट करून घेतला आहे। भाज्या आपण ऑलरेडी एक उकळ काढून घेतल्यामुळे भाज्यांना साधारणतः 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाजी जी आहे आपली अवियल ती शिजून तयार आहे। यामध्ये आपण दही घालायचं आहे, जेणेकरून अवियल ची जी चव आहे ती आंबट, तिखट आणि अशी जाडसर अशी ग्रेव्ही आणि पौष्टिक अशा भाज्या यांची असणार आहे। दही न घातल्यास तुम्ही लिंबाच्या रसाचा वापरही करू शकता। भाजी मंद आचेवरती ठेवून आपण भाजीला एक तडका देणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये अजून चव निर्माण होईल। नारळाचं तेल आपण वापरणार आहोत तडक्यासाठी। मोहरी, कढीपत्ता, हा जो तडका आहे मोहरी, नारळ आणि कढीपत्ता आपण भाजीत घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली अवियलची जी भाजी आहे ती सर्व करण्यास तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, अशा प्रकारे केरळाची प्रामुख्य डिश अवियल हे तयार आहे। विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। केरळची दुसरी प्रसिद्ध डिश म्हणजेच कुत्तू करी होय। कुत्तू करी ही विविध भाज्यांपासून बनवली जाते। तसेच कुत्तू करी ही प्रामुख्याने प्रोटीन आणि विटामिन्स आणि न्यूट्रिशन्स म्हणून ओळखली जाते। तसेच कुत्तू करी ही राईस सोबत खाल्ली जाते। कुत्तू करी मध्ये वांगी, सुरण, काळे चणे, कच्चे केळे यांचा समावेश असतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या कुत्तू करीसाठी।
कुत्तुकरीसाठी लागणारे साहित्य: उकडलेली वांगी, सुरण, दुधी, कच्चे केळे आणि काळे वाटाणे, नारळ आणि हिरव्या मिरचीचं वाटप, ओलं नारळ, लाल मिरच्या, गूळ, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, नारळाचं तेल. सर्वात प्रथम कुत्तुकरीसाठी आपल्याला एक कढई लागणार आहे. कुत्तुकरीसाठी लागणाऱ्या भाज्यांना मी हळद आणि मीठ घालून एक उकळ काढून घेतलेली आहे. त्या भाज्या आपण आता या कढईमध्ये घालूयात. भाज्या छानसर परतवून घ्यायच्या आहेत. तसेच कुत्तुकरी याला फॅटलेस व्हेजिटेबल म्हणून ओळखले जाते. भाज्या मंद आचेवरती शिजू द्याव्यात. यामध्ये आपण नारळ आणि हिरव्या मिरचीचं वाटप घालणार आहोत. एक साधारणतः 2 मोठे चमचे. वाटपामध्ये भाजी छानसह कोट करून घ्यायची आहे. थोडे पाणी घालून भाजी एक साधारणतः 2 मिनिटं शिजून घ्यायची आहे. भाजी शिजत असताना आपण यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा, गूळ 1 चमचा, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार, घालून घेतल्यावरती यामध्ये चमच्याच्या साहित्याने एकजीव करून घ्यायचे आहे. कुत्तुकरीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण साधारणतः एक उकळ येईपर्यंत शिजून घेतल्या आहेत. त्यामुळे आपण या भाज्या साधारणतः 7 ते 8 मिनिटं शिजून घेणार आहोत. कढईवरती आपण झाकून घालून घेऊयात, जेणेकरून भाजी लवकरात लवकर शिजण्यास मदत होईल. अशा प्रकारे कुत्तुकरी जी आहे ती आपली शिजून तयार आहे. त्याला टेम्परिंग म्हणजेच तडका आपण देणार आहोत. तोपर्यंत आपण गॅस मंद आचेवरती ठेवणार आहोत. तडक्यासाठी आपण नारळाचे तेल तापलेलं आहे. आपण मोहरी घालून घेऊया.
लाल मिरची आणि नारळ। गॅस बंद करून नारळाची जी टेम्परिंग आहे ती आपण भाजीत घालणार आहोत। टेम्परिंग घातल्यावरती आपल्याला भाजी एकजीव करून घ्यायची आहे। तसेच अर्धा चमचा गूळ आपण भाजीत घालून घेणार आहोत, जेणेकरून भाजीला एक चव येईल आणि भाजीतले असणाऱ्या पदार्थांची आणि इन्ग्रेडियंटची साहित्याची प्रामाणिकता सेम होईल। अशा प्रकारे आपली कुट्टू करी जी आहे ती तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आपण गार्निशसाठी वापरणार आहोत। अशा प्रकारे आपल्या केरळच्या दोन्ही रेसिपी तयार आहेत, अवियल आणि कुट्टू करी। मी अशी आशा करते की तुम्हाला दोन्ही रेसिपी आवडल्या असतील आणि त्या घरी तुम्ही नक्की करून पाहाल आणि आम्हाला कळवाल। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत नवीन भागात। तोपर्यंत धन्यवाद।